वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. ही प्रश्नपत्रिका आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र या विषयाची, इयत्ता 12वी. 49 हा कोड नंबर आहे या विषयाचा आणि इथे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. इथे सीट नंबर टाकायचा. ही प्रश्नपत्रिका आहे 1 मार्च 2025. इथे दिनांक दिलेली आहे पहा, 1 मार्च 2025. इथे मी तारीख टाकून घेतली आहे आणि वार पण शनिवार दिनांक 1 मार्च 2025 म्हणजे यावर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे. माझा आवाज थोडासा वेगळा येतो आहे कारण कफ सर्दी झालेली आहे म्हणून दिलगिरी व्यक्त करते. ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी तुम्हाला 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. आता इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे किंवा अर्थशास्त्र हा विषय आहे, कला शाखा आणि वाणिज्य शाखा या दोन्ही शाखांना उपयुक्त आहे. आणि या प्रश्नपत्रिकेचे स्क्रीनशॉट काढून घ्या, सोडवा. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ पण मी पोस्ट करणार आहे. सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. पहिली सूचना आहे, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. 2 आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. 3 उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. आणि 4 महत्त्वाची सूचना, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहेत 1 ते 6 हे मुख्य पानावर किंवा नवीन पानावर घ्यायचे आहेत, एकाखाली एक लिहायचे नाहीत. चला तर पाहूया आपण 12वी बोर्ड परीक्षेची अर्थशास्त्र या विषयाची यावर्षीची प्रश्नपत्रिका. स्क्रीनशॉट काढून सोडवा. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. वेळ पण नाही आहे आणि तब्येतही ठीक नाही म्हणून लवकरच उत्तराचा व्हिडिओ देईल. आणि आजच या चॅनलला 90,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. त्या सर्वांचे खूप खूप आभार आणि असाच प्रतिसाद या चॅनलला तुमचा असू द्या. अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका मागत आहेत, उत्तरांचे व्हिडिओ मागत आहेत, विशेष प्रकारचं मार्गदर्शन मागत आहेत. पण तब्येत बरी नसल्यामुळे मी ते करू शकत नाही आहे. शक्य तितक्या प्रश्नपत्रिका मात्र तुमच्यापर्यंत मी पोहोचवते. आत्ता जे 11वीचे विद्यार्थी आहेत त्यांना ही प्रश्नपत्रिका पुढच्या वर्षी उपयोगी आहे. चला पाहूया आपण अर्थशास्त्राची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका. प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न आहे तो वस्तुनिष्ठ असतो. पहिला प्रश्न एकूण 20 गुणांचा आहे आणि त्यामध्ये अ ब कड आहेत. त्यातला अ प्रश्न आहे तो 5 गुणांचा आहे. अ प्रश्न काय आहे पाहूया. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. खाली संज्ञा किंवा विधान दिलेलं आहे, त्याला पारिभाषिक असा विशेष अर्थशास्त्रीय शब्द लिहायचा. 1 आर्थिक शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा. 2 मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी. 3 उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंची होणारी झीज. 4 किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकेच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवणारी लवचिकता. 5 विशिष्ट कालावधीतील देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक. 5 पारिभाषिक शब्द लिहायचे आहेत. ब प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा. 5 गुण आहे. 1 अंतर्गत व्यापार, त्याचा संबंध आहे गृहव्यापार. तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा संबंध कशाशी आहे, इथे चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे. 2 भिन्न किंमत, त्याचा संबंध चौकटीमध्ये लिहायचा आहे. एकच किंमत तर पूर्ण स्पर्धा. 3 रिकामी चौकट आहे, त्याचा संबंध मध्यवर्ती बँक. SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, तर व्यापारी बँकेशी संबंध. 4 उत्पादन पद्धत, पुढे रिकामी चौकटीमध्ये उत्पादन पद्धतीचा संबंध कशाशी आहे ते लिहायचं आहे. नंतर उत्पन्न पद्धत, घटक पद्धत. 5 आर्थिक तेजीचा कालखंड शिल्कीचे अंदाजपत्रक असते. मग आर्थिक मंदीचा कालखंड तो कोणतं अंदाजपत्रक आहे ते इथे चौकटीमध्ये लिहायचं. 5 गुणांच्यासाठी 5. क प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा. म्हणजे शब्दांचा गट दिला आहे, त्या गटात न बसणारा शब्द ओळखायचा. 5 गुण आहेत. 1 टिकाऊ वस्तू. आता यातले टिकाऊ वस्तू कोणत्या आहेत आणि कोणत्या नाहीत ते ओळखायचं. फर्निचर, कपाट, धुलाई यंत्र, मासे. 2 खर्च संकल्पना. एकूण खर्च, सरासरी खर्च, सीमांत खर्च, विक्री खर्च. 3 कायदेशीर मक्तेदारी, पेटंट, ओपेक, स्वामित्व अधिकार, बोधचिन्ह. 4 आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. उत्पन्न व रोजगार सिद्धांत, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता,
उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, एकूण आर्थिक कार्यक्षमता. 5. मागणी नियमाचे अपवाद, गिफेनचा विरोधाभास, प्रतिष्ठेच्या वस्तू, किमतीचा आभास, श्रमाचा पुरवठा. गटात न बसणारा किंवा विसंगत शब्द ओळखायचा. 5 गुणांच्यासाठी 5. ड प्रश्न आहे, खालील विधाने पूर्ण करा. 5 गुणांच्यासाठी 5 विधानं पूर्ण करायची. पूर्ण विधान लिहून मग उत्तराचा शब्द लिहायचा. 1. सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या संज्ञांचा वापर करणारे नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ. इथे रिकाम्या जागेत उत्तर लिहायचं. पर्याय अ. ॲडम स्मिथ, ब. जे. एम. केन्स, क. जे. बी. से आणि ड. रॅग्नर फ्रिश. क्रमांक 2चं विधान आहे, जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा असणारा उतार टिंबटिंब असतो. पर्याय अ. धनात्मक, ब. ऋणात्मक, क. प्रथम धनात्मक नंतर ऋणात्मक, ड. 0. 3. किंमत निर्देशांकाचा उपयोग टिंबटिंब. पर्याय अ. वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करण्यासाठी, ब. भौगोलिक साधन म्हणून, क. हवेच्या दाबाचे मोजमाप करण्यासाठी, ड. वस्तूंचे मोजमाप करण्यासाठी. पुढचं 4थं विधान आहे, विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या टिंबटिंब. पर्याय अ. अल्पमुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात, ब. उद्योग, कृषी आणि इतर मुख्य क्षेत्रांचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात, क. नाणे बाजाराचे नियमन करतात, ड. भांडवल बाजाराचे नियमन करतात. आणि 5. सरकारचे अनिवार्य म्हणजे सक्तीचं कार्य. रिकामी जागेमध्ये पर्यायातून उत्तर लिहायचं. अ. शिक्षण व आरोग्य सेवांची तरतूद, ब. निवृत्ती वेतनाची तरतूद, क. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे, ड. कल्याणकारी योजनांची तरतूद. प्रश्न क्रमांक 2. दुसरा प्रश्न एकूण 12 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा आणि ब 6 गुणांचा. अ प्रश्न आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 संकल्पना दिल्या आहेत, 3 संकल्पना स्पष्ट करायच्या आणि प्रत्येकी 2 गुण असतील. म्हणजे 1 गुण असेल संकल्पना ओळखायला आणि दुसरा गुण असेल संकल्पनेचं स्पष्टीकरण करायला. 1. अभिजितला 15 खुर्च्या विकल्यानंतर 3,000 रुपये मिळतात. प्रति खुर्ची त्याला 200 रुपयाची प्राप्ती होते. 2. राजारामने 25 क्विंटल गव्हाचे उत्पादन आपल्या शेतीत घेतले. त्यापैकी 2 क्विंटल गहू स्वतःच्या कुटुंबासाठी बाजूला काढला. 3. राणीने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अभ्यासासाठी संकलित केली. 4. अमरने आपली चहाची गरज भागवण्यासाठी दूध, साखर व चहापूड यांची एकत्रितपणे मागणी केली. 5. सुनीता मॅडमने आपली फळ्यावर लिहिण्याची गरज खडूचा वापर करून पूर्ण केली. संकल्पना ओळखून त्याचं स्पष्टीकरण पण करायचं आहे. ब प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे 6 गुण. 5 पैकी 3 सोडवायचे 6 गुण म्हणजे 1 फरक लिहिण्यासाठी 2 गुण. 1. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. 2. संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. 3. संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक. 4. अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. 5. पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ. 5 पैकी 3 सोडवा, 6 गुण. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी आणि 12 गुण म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणती 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2. व्यापारी बँकेची कार्य स्पष्ट करा. ते 4 मार्काला विचारले म्हणजे 4 कार्य लिहिली तरी चालतील. 3. काळानुसार बाजाराचे प्रकार स्पष्ट करा. आणि 5. खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढायचा आहे. इथे आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला तर हा तक्ता पण तुम्हाला येईल. या माहितीवरून किंमत निर्देशांक काढायचा आहे. 5. भारतातील विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. 5 पैकी 3 सोडवा, 12 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी 12 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. सहमत आहात किंवा नाहीत ते कारणासह लिहायचं आहे. सहमत आहात नाहीत लिहायला 1 गुण आणि त्याची कारणं 3 लिहायची. अशा प्रकारे 4 गुणांचा एक प्रश्न. 1. मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो. 2. निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत. 3. मागणीची लवचिकता अनेक घटकांवर अवलंबून असते. 4. पुरवठा नियमाला काही अपवाद आहेत. 5. भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो. 5 पैकी 3 सोडवा, 12 गुण. प्रश्न 5.
खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे, 3 पैकी 8 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. एक तक्त्यावरचे प्रश्न आहेत, आकृतीवरचे आहेत आणि उतार्यावरचे आहेत. 3 पैकी कोणतेही 2 सोडवा. एक, तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. याला 4 गुण. आता इथे मागणी, बाजार मागणी हा तक्ता दिलेला आहे. इथे ज्या रिकाम्या चौकटी आहेत त्या पूर्ण करायच्यात आणि इथे सगळी माहिती दिलेली आहे. सोपं आहे हे. आणि यावरचे प्रश्न आहेत या तक्त्यावरचे. प्रश्न आहे, वरील बाजार मागणी पत्रक पूर्ण करा. या रिकाम्या चौकटी पूर्ण केल्या की 2 गुण मिळतील. 4 रिकाम्या चौकटी आहेत, म्हणजे एक चौकट जर लिहिली तर त्याला अर्धा गुण आहे. इथे अर्धा, अर्धा, अर्धा आणि अर्धा. वरील बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्याने बाजार मागणी वक्र तयार करायचा. आणि यावरून इथे जे आकडेवारी येईल त्यावरून बाजार मागणी वक्र तयार करायचा. त्याला 2 गुण आहेत. अशा प्रकारे 4 गुणांचा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, खालील आकृती अरेखीय मागणी वक्राची आहे. अरेखीय मागणी वक्र दिलाय. आकृतीच्या आधारे खालील 4 प्रश्नांची उत्तरे लिहा. आणि 4 प्रश्न दिलेले आहेत 4 गुणांच्यासाठी. हा अरेखीय मागणी वक्र दिलेला आहे. ही आकृती इथे जर स्पष्ट दिसत नसेल पुस्तकामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसू शकते. यावर 4 प्रश्न विचारलेले आहेत 4 गुणांच्यासाठी. ते प्रश्न आहेत पाहू. पहिला, जर स ब बरोबर स क कंसामध्ये ED बरोबर 1 म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इक्वल टू 1. इथे रिकाम्या जागेत उत्तर लिहायचं आहे 1 गुणाच्यासाठी. 2, जर स ब लेस दॅन स क म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1, तर त्याच्या पुढे इथे उत्तर लिहायचं आहे 1 गुणाच्यासाठी. 3, जर स ब ग्रेटर दॅन स क इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ग्रेटर दॅन 1, इथे उत्तर लिहायचं 1 गुण. 4, क्ष अक्षावर वस्तूची टिंबटिंब दर्शवली आहे आणि य अक्षावर वस्तूची टिंबटिंब दर्शवली आहे. आता इथे आकृतीवरून सहज उत्तरं समजतात. सोपी प्रश्नपत्रिका आहे खूप. आणि तिसरं आहे, उतार्यावरून प्रश्नांची उत्तरं. 3, नियंत्रित बाजार. यावर 4 प्रश्न आहेत. या परिच्छेदावर परिच्छेद काळजीपूर्वक वाचून उत्तरं लिहायची. नियंत्रित बाजार हा असा घाऊक बाजार असतो की जेथील खरेदी विक्रीचे व्यवहार राज्य सरकार बाजार समितीमार्फत नियंत्रित करते. नियंत्रित बाजाराचा प्रमुख उद्देश विक्रेते आणि उत्पादक यांना विविध सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच बाजारातील अनैतिक, अनिष्ट प्रथा आणि अप्रामाणिकपणा, फसवेगिरी यांचे प्रमाण नियंत्रित करणे हे असते. प्रामुख्याने कृषी विपणन बाजारात प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठेतील चुकीची मानके जसे की रोखीचे व्यवहार, कमी वजने, जास्त बाजार शुल्क, अनधिकृत कपाती, तसेच विक्रेते आणि खरेदीदार यांच्यातील वाद मिटवण्यासाठी यंत्रणेचा अभाव यासारखे अडथळे आहेत. सर्व दोष आणि अडथळे नियंत्रित बाजाराच्या स्थापनेद्वारे दूर केले जातात. 1939 मध्ये करण्यात आलेल्या बॉम्बे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट मार्केट ॲक्टनुसार या बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात. या बाजारपेठांमध्ये प्रामुख्याने तृणधान्य, फळे, तंबाखू, कापूस, भुईमूग, धान्य, नारळ, सुपारी, बटाटे आणि हळद यांचा व्यापार नियंत्रित केला जातो. यावर प्रश्न पाहूया. 1, कोणत्या ॲक्टनुसार बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात? 1 गुण. 2, प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठेतील चुकीची मानके कोणती? 1 गुण. आणि 3, वरील उतार्याविषयी आपले मत लिहा, म्हणजे स्वमत लिहिण्यासाठी 2 गुण निर्धारित केलेले आहेत. अशा प्रकारे 1 गुणाचे 2 प्रश्न आणि 2 गुणाचा 1 प्रश्न इथे आहे. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 6वा. सविस्तर उत्तर लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी आणि 16 गुण आहेत, म्हणजे 1 प्रश्न 8 गुणांच्यासाठी. 1, गट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांत स्पष्ट करून गृहीतके स्पष्ट करा. 2, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3, शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. 3 पैकी 2 लिहायचे, 16 गुण आहेत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आणि तुम्हाला हा अर्थशास्त्राचा पेपर कसा गेला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. पुढच्या पेपरसाठी आणि अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.